आपण वेफर्स आपले वाळून तयार झालेले आहेत. हाय हॅलो नमस्कार, स्नेहाच पाकविधीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. वाळवणी पदार्थामधला आपला आता आपण दुसरा पदार्थ बघत आहोत, ते म्हणजे बटाट्याचे वेफर्स. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग वाळवणामधला आपला हा दुसरा पदार्थ आहे बटाट्याचे वेफर्स. मी हे बटाटे घेतलेले आहेत इथं 2 किलो. बटाटे नवीन आहेत, गोड वगैरे बटाटे घेऊ नका, जुना बटाटा. शक्यतो मार्केटमध्ये आता नवीन बटाटाच आहे. नवीन बटाट्याची टेस्ट छान लागते. तर चला आपण रेसिपी बघूया. आपल्याला हा बटाटा आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. चला तर मग आपण ह्याला धुवून स्वच्छ पाण्याने धुणार आहोत. बघू शकता तुम्ही असे आपल्याला बटाटे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचे. आणि वेफर्ससाठी आपण मोठे बटाटेच वापरायचे आहेत, जेणेकरून आपले वेफर्स छान होतात, मोठे मोठे होतात. चला तर मग मी हे सगळे बटाटे धुवून घेते. तुम्ही बघू शकता आता मी बटाटे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ. आता आपण याचे साल काढून घ्यायचे आहेत. मी असं साल काढून घेतलेले आहेत. तर आपण ह्या पाण्यामध्ये असं टाकायचे आहेत. पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं. वेफर्स करताना हे बटाटे आपण आदल्या दिवशीच ह्याचे साल काढून घ्यायचे आहेत, त्याला ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही मी बटाट्याचे सगळे साल काढून घेतलेले आहेत. आता आपण या बटाट्याचे चिप्स पाडू. ते तुम्ही बघू शकता माझ्याकडे अशा टाईपची खिसणी आहे, जेणेकरून आपल्याला जाड, पातळ किंवा मोठी साईजचे वेफर्स करता येतात. इथं अशी ऍडजस्टमेंट आहे त्याला. ती केली की ती वाढत जाते, अशी केली की ती कमी होत जाते. म्हणजे आपल्याला जाड पाहिजे, पातळ पाहिजे, त्यानुसार आपण वेफर्स करू शकतो. चला मी तुम्हाला करून दाखवते. बघा अशा टाईप मध्ये आपले वेफर्स पडतात. ते जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. ही मीडियम साईज ठेवलेली आहे मी, कारण जास्त पातळ केले की मग ते वाळतात आणि वाळल्यानंतर आपण तळायला जातो त्यावेळी वेफर्स लवकर करपतात, म्हणजे आपल्याला पटकन तेलातनं काढावे लागतात. ही साईज बघा तुम्ही, याची जाड, थिकनेस किती छान दिसत आहे. आणि जर आपल्याला हाताला खिसणी लागायची भीती असेल तर त्या खिसणीसोबत आपल्याला हेही दिलेलं आहे. हा बटाटा आपण ह्याच्यामध्ये असं लावू शकतो, प्रेस करायचं आहे आणि असं आपण वेफर्स आपले करू. किती छान आपले वेफर्स पडत आहे. आता मी सगळे वेफर्स करून घेते. आणि माझ्याकडे स्टीलची पण वेफर्स करायची खिसणी आहे. तुम्ही बघू शकता ह्या खिसणीने डिझाईनचे वेफर्स होतात. हे बघा किती सुंदर हे वेफर्स होतात, छान असे डिझाईनचे. आता मी थोडेसे डिझाईनचे करणार आहे आणि थोडे प्लेन. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. बघू शकता तुम्ही मी हे सगळे वेफर्स खिसून घेतलेले आहेत. मी अशा मोठ्या टपामध्ये ठेवलेले आहेत. आता मी हे वेफर्स 3 ते 4 वेळा धुवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही मी वेफर्स आता हे 3 ते 4 वेळा धुवून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने. आपल्याला बटाट्याचा सगळा स्टार्च काढून टाकायचा आहे, जेणेकरून आपले वेफर्स अजून पांढरे होतील. त्याच्यामुळं वेफर्स आपण व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. आणि ही आहे तुरटी. आता मी तुरटी या पाण्यामध्ये टाकणार आहे. ही एवढी तुरटी पाहिजे तर मी अशी फिरवली की थोड्या वेळाने विरघळून जाईल, जेणेकरून आपले वेफर्स अजून उद्या सकाळपर्यंत चांगले पांढरे होतील. तुम्ही बघू शकता मी किती पाणी घेतलेलं आहे. आपले वेफर्स याच्यामध्ये बुडत आहेत, एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून ते काळे पडणार नाही. आता आपण ह्याला रात्रभर सोडणार आहोत आणि उद्या सकाळी आपण याला शिजवून याचे वेफर्स करणार आहोत. चिप्स करून घेतले ते काल रात्री आणि ते आपण तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत घातले होते. बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत. आता ह्या वेफर्सला आपल्याला उकडून घ्यायचं आहे आणि चिप्स उकडायला ठेवायचे आहेत. आपण मोठं असं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा तुमच्याकडे मोठे असेल तरी चालणार आहे. आता मी याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवत आहे. तुम्ही मी ह्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. गॅस लावून घेत आहे. आता ह्या पाण्याला आपल्या चांगली उकळी आणायची आहे. पाणी चांगलं उकळलं की मग आपण हे चिप्स याच्यामध्ये उकडणार आहोत. कढईवरती झाकण ठेवत आहे, जेणेकरून आपल्या पाण्याला लवकर उकळू शकते. तुम्ही पाण्याला आता
आपल्या उकळी आलेली आहे, तर आपण ह्याच्यामध्ये आता मीठ घालणार आहोत. 2 चमचे मीठ घालत आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि आता हे वेफर्स आपण याच्यात टाकायचे आहेत उकळलेल्या पाण्याच्या. मी थोडे थोडे करूनच शिजवून घेणार आहे, कारण माझी भांड्याची साईज छोटी आहे. 3 बॅच तर होतील माझ्या, कारण मी जास्त टाकले तर वेफर्स तुटायची शक्यता आहे, म्हणून मी थोडं थोडं करूनच शिजवून घेणार आहे यांना, बघू शकता तुम्ही. आणि मी ह्या गरम पाण्यामध्ये फक्त मिठाचा वापर केलेला आहे. मी तुरटी याच्यामध्ये टाकलेली नाही आहे, कारण मी ह्या पाण्यामध्ये आपण काल रात्री वेफर्स भिजवल्यानंतर त्यात तुरटी टाकली होती, त्याच्यामुळे ह्याच्यात फक्त आता आपण मीठच घालायचं. चला तर आपण उघडून बघूया. मी ह्याला झाकून ठेवलं होतं, बघू शकता. आपण चेक करूया वेफर्स आपले शिजले का नाही. 10 मिनिटं झाले त्याला. बघू शकता आपले वेफर्स शिजलेले आहेत. मी याच्यामध्ये छोटासा नख हे करते, तर बघा तुम्ही लगेच चिरलं जातंय. हे बघा, बघू शकता तुम्ही लगेच वेफर्स होते. आणि हा वेफर्स कागदासारखा फाटला की समजायचं आपण आपला वेफर्स शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही, इझिली तो येतोय. थोडासा कडक आहे, पण आपल्याला असाच ठेवायचा आहे, जास्तही शिजवायचा नाहीये. आता मी हा वेफर्स बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी वेफर्स काढून घेत आहे. जास्तही शिजवायचा नाही आपल्याला, नाही तर आपले वेफर्स तुटणार. पाण्यामध्ये दुसरे वेफर्स ॲड करत आहे. आता मी याच्यात मीठ टाकणार नाही आहे, ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे आपण याच्यात. अर्धा 1 चमच्याचा वापर तुम्ही करू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल तर. थोड्या थोड्या बॅचमध्ये करून घेत आहे मी. मीठ टाकत आहे, ॲड केलेली आहे. 10 मिनिटं लागले मला वेफर्स शिजायला. ह्याला झाकून ठेवायचं आहे. आपण अशा पद्धतीने वेफर्स काढून घेतलेले आहेत, बघू शकता पाणी खाली पडत आहे. चला तर मग आपण आता ह्याला वाळत टाकूया. बघू शकता अशा पद्धतीने मी चटईवरती बेडशीट टाकून घेतलेला आहे. आता मी हे वेफर्स त्याच्यावर वाळत, बाहेरही वेफर्स वाळत घालू शकतो, मग मी सगळे वेफर्स वाळत घालू शकतो. तुम्ही आपली दुसरी बॅच ही झालेली आहे वेफर्सची, तीही मी काढून घेत आहे. अशा प्रकारे मी सगळे वेफर्स शिजवून घेते. आणि सगळे वेफर्स शिजवून झाले की मग तुम्हाला मी दाखव. बघू शकता तुम्ही वेफर्स आपण सगळे वाळत घातलेले आहेत. आता हे वेफर्स मी असेच फॅन खाली सुकवणार आहे आणि नंतर याला ताटात भरून मी ऊन देणार आहे. चला तर मग वेफर्स वाळल्यावर तुम्हाला दाखवते. आपण वेफर्स आपले वाळून तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आवाजही बघा किती छान येत आहे, मस्तपैकी. मी याला सुरुवातीला घरातच सुकवलेले होते, नंतर फॅन खाली मी याला सुकवून घेतले होते. नंतर मी याला 2 ते 3 दिवस ऊन दाखवलेलं आहे. बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर आवाज येतोय, मस्त वाळून तयार झाले. हे 2 किलो बटाटे होते, त्याच्यापासून आपण हे वेफर्स करायला घेतले होते. चला तर मग आता हे वेफर्स आपण तळून बघूया. तेल तापलेलं आहे आता आपलं, बघू शकता. छान पांढरे शुभ्र वेफर्स आपले होते ते. बघू शकता तुम्ही वेफर्स आपण तळलेले आहेत, किती पांढरे शुभ्र झालेले आहेत. आणि आवाजही बघा तुम्ही किती छान येतात, कुरकुरीत झालेले आहेत आणि तेलही धरत नाही आहे आपल्या वेफर्सला. बघू शकता पांढरे शुभ्र असे मस्त चवीला खमंग असे आपले वेफर्स आहेत. तर तुम्ही आपण डिझाईनचे असे वेफर्स केलेले आहेत. वेफर्स आपले लालही पडलेले नाही आहेत, कुठे काही झालेले नाहीत, पांढरे शुभ्र दिसत आहेत. ह्याच पद्धतीने जर दाखवलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही वेफर्स केले तर वेफर्स तुमचे बिघडणार नाही. अतिशय साधी सोपी
सिंपल रेसिपी आहे, कुणीही हे करू शकतं. अक्षरशः नवशिके ही रेसिपी उत्तम करू शकतात. व्यवस्थित माप घेतलेलं आहे, ह्याचं प्रमाण बघायचं आहे, तुरटीचं प्रमाण वगैरे, आणि बटाटा निवडताना चांगला निवडायचा आहे. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत स्नेहास्पद विधीमध्ये.